येमला बाई, काय करून राहिले हो तुम्ही? काही नाही बे, बसलो आहे आम्ही दोघे जण. काऊन, काय म्हणत होत्या तुम्ही? कुठं चालल्या बाबा? नवीन साडी गिडी घालून मस्त. कुठं नाही व, लग्न होतं आज पलीकडल्या गावात, तर तिथे चालली होती. तुम्हाला नाही काय पत्रिका तिची? नाही बा, मला नाही आहे पत्रिका. पत्रिका असती तर आली असती, पण तुम्हाला आहे काय पत्रिका? सगळेच आहे का मग आपल्या येतात? ते नाही माहित बा मला कोणाकोणाला आहे तर, पण मी तुम्हाला विचारायला आली. आणि मी काय म्हणतो, अजून एक गोष्ट होती. पोरीचं लग्न करून राहिल्या म्हणते ना तुम्ही? हो, मग काय पोरगा आहे म्हणता काय चांगलं? बापा, एक नंबर मस्त पोरगा आहे. हा, मस्त त्याच्याजवळ म्हणते नोकरी आहे म्हटलं त्याले, सरकारी नोकरी. 30,000 रुपये महिना आहे म्हटलं त्याले. असं काय? कोण्या गावचा होय हो बाई? अन किती भाऊ आहे ते? वरुडातला होय बाई तो पोरगा. चांगला आहे. वरुड पाशीच जवळ गाव आहे, तिथचा होय. तर पण तो वरुडातच राहते. लय वर्ष झाले त्याची नोकरीच तिथं आहे. तर तो म्हणे, त्याची आई म्हणे, पोरगी पहा म्हणे एखादी असन तर, भेट झाली होती मागं तर माझ्याकडे आता लक्षात आलं. ना म्हटलं बाई, तुम्ही लग्न करता का नाही करत पोरीचं? पण आता थोडीशी कानावर गोष्ट आली तर म्हटलं विचारून पाहू म्हटलं. असं काय? आता पाहिन बाई. सध्या आता काय आता विचार नाही आहे. करणार तर होतो, पण आता सध्या विचार नाही. पैसा नाही ना बाई जवळ. व पैसे कायले पाहिजे? पैसे नाही पाहिजे. बिना पैशाचे तर लग्न होते आता. अगं उचलून करतेत म्हटलं पोरवाले. आणि पोरगा चांगला खर्च आहे म्हटलं. जेवढा म्हणाल ना तेवढा खर्च लावते. काय करता बाबा ते बिना पैशाचे लग्न करून? त्याच्या भरोशावर लग्न करा ना, मग जिंदगीभर ऐकवत बसाव काय? पोरीले बोल राहते त्याच्यापेक्षा आपले राहते का नाही, आपले काही ना काही लावतो आपण, तर हे तरी बरं राहते. पण ते निरे त्याचे पैसे लावा बोलते लोक, आता करून घेते म्हटलं. हा, तुमची सोय नव्हती, असं नव्हतं तसं नव्हतं, करून असतं बोलते बाई. हा, पोरीले सासरचे लोक नाही करून किती बोलणार आहे. कुठं बोलते हो बाई? आता माया पोरीचं नाही केलं काय? आम्ही उचलूनच लग्न केलं, तेच केलं सगळं. मस्त आहे सुखी घरी. हा, चांगली पडली, चांगली राहून राहिली, येऊन राहिली, जाऊन राहिली, जवळ येते. हा, तिचे सासू सासरे सगळे येते. मस्त आहे म्हटलं. एखादे चांगले निघून जाते, नाही तर लोक लय आहे म्हटलं. कोणी कोणी चांगले निघते, कोणी कोणी वांगले निघते, असं राहते. आपल्याला दिसत नाही बाहेरच्या लोकांले, पण अंदर लय राहते. आणि आपण जर केलं कोणी आपल्या एकूण लग्न, मग त्याला बोलायला ताकदच नाही राहत, असं राहते ते. पहा बा, आता कसं आहे, मला असं वाटलं तुम्हाला म्हणाव, तुमच्यापर्यंत जाव, तुमच्या कानावर गोष्ट टाकाव. कारण कसं आता पोरी काही आहे नाही, पोरी पडल्या कमी. हा, आणि तो पोरग माझ्या घरी येऊनच येऊन राहिलं, म्हणजे पोराचा बाप येते. आता नात्यात लागते, माझ्या मावस भाऊस लागते, तर येतेच येते. बाई असं तर सांग ना मग, बाई असं तर सांग ना मग. नाही म्हटलं बाबा, कुठून सांगू दादा तुले? असं असतं म्हटलं का छापखाना असता, भरभर छापून दिले असते म्हटलं 2-4 पोरी. पण आता नाही ना म्हटलं तसं. नाही हो बाई, तुम्ही तुमचं काम केलं. आता तुम्हालाही वाटलं झालं पाहिजे, याच्या पोरीचं त्याच्या पोराचं झालं पाहिजे, म्हणून तुम्ही म्हटलं. याच्यात की तुम्ही काय वाईट केलं काय? तुम्ही बरोबर केलं. आता तुमच्या जागी मी असते, मी तसंच केलं असतं. कोणाला वाटते हाय बा पोरगी, तर विचारून पाहावं काय हरकत आहे. कोणाची पोरगी पडन बा चांगल्या घरी, असं राहते माणसाचा उद्देश. मी इकडे आता लग्नाला चालली होती कनी, तर म्हटलं आता चला बा विचारून पाहू यायले. आल्या तर आल्या, म्हणजे केलं तर केलं, हो म्हटलं तर म्हटलं बापा. असं आहे म्हणून होय. नाही तर असं वाईट नका वाटून घ्यायचं बापा. नाही तर आली म्हणून आणि माझ्या पोरीसाठीच म्हटलं म्हणून. नाही हो बाई, एवढ्या भर काम आहे काय आपलं? का असंही म्हणन का कायले चाली आणि कायले म्हटलं. आता जिथे काही असलं तर तिथं जाते बाई कोणी विचारपूस करायले. आता एकदा पोरीचं लग्न झाल्यावर कोण म्हणते? हा, कोण नाही म्हणत. मग का हाय काय बाई पोरगी नसेल तसं कोण नाही म्हणत. मग आता कुठचे पाहिलेच नाही का हो बाई, पाहतच नाही काय म्हणता अजिबात. चल ठीक आहे, उचलून नाही करत, तुम्ही करा स्वतःच्या मनानं. पण कुठचं पाहिलंच नाही काय मग अजून पोरीसाठी? पाहा लागत होतं. आता कसं आहे, भेटून जाते चांगले चांगले येते कोणी आपल्या घरापर्यंत, तर पाहून घ्या लागते त्याच्यातला एखादा आपल्याला जो पटला तो. हा, नाही तर मग काय होते, आता आपण नाही करतो, मग उद्या चालून हे नाही भेटत जे भेटायचं आहे ते. पाहिला ना हो बाई शोभाबाई, पाहिला ना. आता फायनल भाजी राहिली बाई फक्त. आता ते येईन घरदार पाहिले. घरदार काय पाहायचं आहे आमचं हे झोपडं, पण ते येईन ना टिक्के लावायला इथं. जेवण खावण इथं करायला लागन त्याचं आपल्या घरी. तर मग ते आले म्हणजे पाहू बाई आता काय होते. तर तसं तर त्याला पोरगी गिरगी पसंत आहे बाई, पण कोणी म्हणते बाई पांढरी घटक आहे, कोणी म्हणते कशीच आहे, असं राहते लोकांचं. आता काय म्हणा, माझ्या पोरीला काय कलरला मारला काय म्हणा घरी बापा? हा, देवा घरून जशी दिली तशी आहे. जसं देवानं दिलं तसं आहे, त्याला बदलू शकतो काय आपण? हा, क्रीम पावडर लावून पांढरं करू शकते माणसाले. आता पांढऱ्या माणसाले डोंबडं कसं करावं बाई व? ते साजरं दिसते काय ते? हा, आता मेकअप मेकअपही केला तिचं, तर काही ते चांगली दिसणार आहे काय?
दिसतच नाही. जशी दिसायची तशीच दिसते आणि तशीच चांगली दिसते. ते एवढी गोरी पान पोरगी आहे ते बुरी बुरी. लोकांना ती नाही आवडून राहिली. नाही तर नाही लोकांना काय म्हणते तर काय बेरे नाही आवडत. नाही पोरागिरानं हो म्हटलं, पोरगं गिरगं चांगलं आहे. पोरानं हो म्हटलं, जवायानं भाषानं सारेनं हो म्हटलं, पण फक्त बहिणीला जरासं नापसंत आहे. चांगलं आहे मग पोरग. काय करते मग पोरग? काही ना काही तर करतच असन. नोकरी गिकरी असन. मग आता जर एवढ्या पाहिलं तर असन ना नोकरी. नोकरी असन, चांगला पगार कमवत असन, शेती वाडी जमीन जुमला सारच असन ना पोराजवळ. तुम्हाला सांगू काय मी शोभाबाई, मला कधी एवढा मोठा इस्टेटची काही लोभ आहे नाही. जसं बाई माझ्या घरी आहे, जशी मी माझ्या घरची भिकारी आहे, चटणी भाकर खातो, तसं मला माझ्या पोरीसाठी पाहिजे. काय करतात ते खूप इस्टेट, पोरीला सुखही नसलं त्या घरात तर नाही काय. तिथं माहिती आहे काय, काही नाही पोराजवळ. पोरगं धंदा पाणी करते, आपलं नाश्ता पाण्याचा धंदा आहे त्याचा, चांगला मोठा आहे होलसेल. आणि हे आहे काय म्हणते तर 10 एकर शेती आहे, घरदार आहे, डबल मजली झालं, खूप नाही आहे. जसं तुम्ही म्हणता एवढं तेवढं तसं नाही आहे बाबा. काय करता अव, लय पाहिले लोक जुलूम करते पोरीवर. इथून नेते पोरी मोठ्या मुश्किल न हसत हसत नेते, आणि तिकडे पोरी लढत लढत राहते. हो बाई, मी काही माझ्या पोरीला लढत ठेवत नाही, आणि मी काही खूप खूप मोठं घर काही पाहत नाही. मला आपल्याला असं साधारणच घर पाहिजे. बाई हे शोभा काकू आल्या, लग्नाला चालल्या म्हणते त्या. ते वासुदेव काकानी काही तिकडल्या काय म्हणते तिकडल्या मोहल्ल्यातले त्याच्या पोराचं लग्न आहे म्हणते बाबा. आपल्याला तर पत्रिकाच नाही आली तिची. त्याची पत्रिका नाही आली का आपल्याला? मला असं समजलं त्या दिवशी त्या दादाचं लग्न आहे म्हणून. मला असं वाटलं दिली असेल पत्रिका. मी गेली पण त्या दिवशी तिकडे. मला म्हणे अबुरे म्हणे लग्नाला यायचं म्हणे, माझं लग्न जोडलं म्हणे. तर मी म्हटलं हा दादा, म्हटलं पत्रिका पाठव जा म्हटलं. मग त्याने तर पत्रिकाच नाही पाठवली. आली असन तिकडं, असं नाही तर लाईनाच्या घरी तिकडे दिंडी असून त्यांना नाही तर येता येता. मग तिकडे आली लाईनाच्या घरी, तर लाईनाचं काम नव्हतं काय आणून देणं इकडे. तर दादा ही पत्रिका आली तुमच्या नावावर, आपल्याला काय वाटते का दिलीच नाही बा कोण पत्रिका, असं होते ना. मग नसून राहिली त्याला आठवण, किंवा टाइम नसून भेटला, कामावर जाते तो, घरी राहते काय. तिने जय ना द्यायला पाहिजे होती का पत्रिका आली का काही म्हणून. जाऊ बाई, चल ना लग्नाला नाही चालत काय? कोणाचं लग्न आहे आम्हाला नाही माहित बाबा, कोणाचं लग्न आहे काय आहे तर. तू कोणाच्या लग्नाला चालली? अहो तो पिंट्याचं लग्न आहे ना, वासुदेव भाऊच्या पोराचं. ते तिकडल्या मोहल्ल्यात राहते ते, त्याच्या पोराचं लग्न आहे ना. चालत नाही का तुम्ही? कुठं आहे तर त्याचं लग्न? बाहेरगावी असेल ना, पोरगी बाहेरगावची असेल तर. पोरगी बाहेर गावची आहे, पण लग्न आपल्याच गावात आहे. उचलून लग्न आहे ते पोराचं. तर पोरगी आणली इथं, तर लग्न आहे म्हणते. मग पत्रिका आली, तुमची इथं पत्रिका आली माझ्या घरी, म्हणून तुम्ही तुम्हाला बोलावले आली. आमची पत्रिका तुझ्या घरी दिली काय त्यानं? कमालचे लोक आहे, इथची पत्रिका तिथं तिथची पत्रिका इथं. काही काही लोक असे राहते का देतही नाही मग कोणाला पत्रिका. मग कसं करावं आपण? मग म्हणते ते लोक आले नाही तुम्ही. जाऊ बाई, आता 2 दिवसच झाले त्यानं दिल्ली आणून पत्रिका आणली. आपण गडबडीतच होतं पाहुण्याच्या, त्याच्यानं मी राहिला आणून द्यायचं. पण मी आली ना आवाज द्यायला. चला ना मग, व्हा उभ्या व्हा, तयारीतच काय तुम्ही. चला येऊन जाऊ, चालू मीरा लग्नाले. मी नाही तशी वक्तावर, पहिले सांगणं नाही ढोंगणं नाही. आणि त्याला मी म्हणन, त्यांना जर मला म्हटलं का काऊही आल्या काऊन नाही, तर मी एकच म्हणन पत्रिका माझ्या घरी आणून दिल्ली काय म्हणून तुम्ही. मी सप्पाच म्हणन ना त्याला. कायलेच म्हणायला लागते जाऊ बाई. चला ना, दिल्ली ना पत्रिका तुमच्या नावाची. पण नावाची पत्रिका दिली म्हणून काय कधी चाललो जाऊ काही कुठेही, त्यांना तर मग कुठेही नेऊन द्यावी आमची पत्रिका, आणि मग आम्ही लग्नाला चाललं जाऊ का तरी. बापा तुम्ही आता मला सांगणं काम होतं म्हणून मी सांगायला आली तुम्हाला. चाललो आता एवढ्या ते आली सांगाले पत्रिका आहे म्हणते तुले. चाललं सहपरिवारच आहे ना, नाही तरी सगळे येले गावातल्या. अरे मी काय म्हणतो, चालली जा ना, चालली जाय मीराला घे आणि चालली जाय तिच्यासोबत जयासोबत. कसं आहे, जा लागते. तो तर म्हणून मी पत्रिका दिल्या तुम्हाला. आता तुमच्यापर्यंत पोहोचली नाही पोहोचली, मी दिल्ली ना म्हणून बा तुम्हाला पत्रिका, असं होईल ना ते. म्हणून तुमच्याच भावांनी आणून दिली, म्हणून तुमच्या देरांनी आणली, म्हणून मी काय करू म्हणून त्याला. आता त्यानं तर तिथपर्यंत पोहोचवली ना, त्यानं त्याचं काम केलं. आता आपण आपलं काम करून घ्यावं. चांगलं वाटते काय ते? पहिले त्यानं आपल्या घरी नाही आणून दिली ना, आता त्यानं नाही आणली, पण आपल्याच घरच्यानं नाही दिली ना. त्याला वाटलं असं कालेच नाही पाहिजे बा आपल्यासोबत हे. नाही व जाऊ बाई, मी असा विचारच नाही केला. व तुम्ही कधी अशाच बोलता बापा मले. मी कधी अशी नाही विचार करत तुमच्याबद्दल. ते कधी माझ्या ध्यानातून निघून गेली गोष्ट. मग आता मी तयारी केली. मी म्हटलं आता जाऊबाईची झाली असेल म्हटलं तयारी. आता तुमच्या त्याची तर संबंध चांगले आहे, तर होऊ शकते म्हटलं बाबा यायची झाली असेल म्हटलं तयारी. तर चाल म्हटलं आवाज देतो म्हणून मी आले तुम्हाला आवाज द्यायला. मला कसं आहे बी, मी असं सांगितल्यानं काही कुठं जात नसतो, मला काही आवडत नाही. बरं तुम्हाला खोटं वाटते ना, तर चालता चालता मी पत्रिका दाखवून देतो तुम्हाला, पाहून घे जा फक्त. ठीक आहे, चल मग. तू चालतं ना मीरा लग्न? चालत असेल तर घाल ना मग ड्रेस, घाल ना दुसरा. मी नाही येत आई, मी नाही येत लग्नाले. गावातल्या लग्नाले तर बिलकुल नाही येत मी. ते गावातले पोट्टे मला चिडवते. कबूतर पांढरा कबूतर असे म्हणते म्हटलं. कोण चिडवते तर पाहतो ना मी तुले. चालतं खरी? चाल तू. कोण चिडवते? अशाना कसं आहे, तू चिड तर बंद होऊन जाईल. त्याच्यासमोर काही मी बोलन ते येईल तर
समजून तर खरी त्याईले. चाल ना, मी समजून सांगतो ना त्याईले. नाही आहे, मी नाही येत. तू जाय काकू सोबत. हा काकू आहे, तू आहे, तिघ जण चालल्या जा तुम्ही. लय लोक आहे गावातले. मी नाही येत आहे, मला नाही आवडत लग्नात यायले. तुला माहित आहे ना, तशीच ती येत नाही मी लग्नात. आता म्हणता काय मला चाल म्हणून. का हो, ते द्या लागन ना काही तिथं. द्या नाही लागत. आपण आता जाऊ तिथं, खाऊ चांगलं येऊ, तर द्या नाही लागन काय काही. 151 देऊन देजो. हा, तिथं लिहून देजो. तिथं नाव लिहिते का नाही, तिथं लिहून द्यायचं 151 माझ्या नावाच्या समोर. बस तेवढं देऊन द्या लागते. किती द्या लागते नाही तर. काय लिहू 100 दिले तर होऊन जाते. मी तर देतही नाही बाबा. काय द्यायला लागते पैसे न गिशे. 151 चांगले वाटते काय होते. निदान 251 तरी द्या लागन. हा, असं करायला लागन ते. देऊन टाकजो 251 देऊन टाकजो. द्याच लागते. असं जावं ना खाली हात नाही यावं कधी कुठून. म्हणजे खाल्लं ना पुसले हात असं नाही करावं कधी. बाबा तुम्ही नाही जात का? नाही नाही, मी काय जातो आता. आता तर जेवलो मी. आता जेवणही झालं ना, मग काय करते तिथं तर जाऊ नये. ठीक आहे बाबा. मी काय म्हणतो, ते लोक कपडे मग साक्षगंधाचे दोन्ही कडचे ते सांगतो म्हणते काय? नाही बाई, साक्षगंधाचे आपण जवायला घेऊ ना कपडे. पोरायला आपण घेऊ कपडे आणि एक अंगठी. एवढं घेऊन घेऊ आपण आपल्या इकडून. अंगठी घ्यास लागते का बाबा? एवढे पैसे नाही ना मग तुमच्या जवळ. काय करता कर्ज काढून? कर्ज नका काढू बाबा तुम्ही. बाई कसं आहे, आपल्याला एवढं लोकांच्या भरोसारखं नाही करायचं आहे. तर पैसे नाही द्यायचं आहे. हा, काही ना काही द्यायला लागते. जवळ म्हणजे का भिकारी होय काय तो. हा, आपल्या पोरीला सांभाळून राहिला, नेऊन राहिला, चांगलं ठेवून राहिला. जवळ म्हणजे विष्णूचं रूप असते. मग लक्ष्मीनारायणाचा जोडा असते तो. आपलं काम आहे त्याला काही ना काही देणं. असं थोडी आहे लग्न करून देऊन राहिलो, ते करून राहिले म्हणून पैसे नाही द्यायचं. द्याच लागत असते. आहे माझ्याजवळ तेवढं मी करून ठेवलं आहे. सांगा नाही लागत लोक पण राहते. अंगठीच करून ठेवली आहे मी. बाबा कधी केली तुम्ही अंगठी? मला तर माहितच नाही. केली मी. लय दिवस झाले बाबा, 2 वर्ष झाले. भाव कमीच होता, आता भाव वाढला ना. बापरे बाबा, सांगितलं नाही पण तुम्ही कधी. अशा गोष्टी सांगा नाही लागत असते बाई. चुपचाप करून ठेवून द्या लागत असते. आता कसं एक ड्रेस घेऊन घ्या लागते ते 2-3 हजाराचा ड्रेस घेऊन घ्या म्हणा. आणि एक अंगठी झालं तिथं घालायला. कारण का ते आणतील तिकून आणि आपण काही कोणी कच्ची द्यावं चांगलं वाटते का ते. आणि आताच्या भावात आपलं कोण झालं नसतं म्हणून मी ते पहिलेच करून ठेवली. तशी तुझी माझी जुकतीची आहे. 1-1 ग्राम करून 3-5 ग्रामची करून ठेवून दिली होती कमी कमी भावाच्या याच्यात. तर ते आज कामात पडली. हो ना पण बाबा सांगा बरं, मला तर माहित नाही अजून ही गोष्ट. आणि मीरा, मी सांगतो बेटा, ते लोक कपडे घेईन. हा, कपडे घेईन म्हणून आपण आपल्या मनानं काही नाही घेऊन घ्यायचं. पद्धतशीर घ्यायचं. काय लागन तर लग्न झाल्यावर मग कितीचही घ्या, पण आता पद्धतशीर घ्यायचं. कोणाच्या बजेटमध्ये घ्यायचं. कसं असते, कोणाची कंडिशन काय आहे आपल्याला माहित नसते. कोणी उधार पाधार आणते, उसने करते, काही करते. हा, म्हणून आपण कोणी बजेटमध्ये घ्यायचं बेटा. कोणा घेऊन घे म्हटलं म्हणून घेऊन नाही घ्यायचं. अगय पगय हात लंबानी वाढवायचा. आपल्याकडून होते का दुसऱ्याला घेणं मग एवढं. हा बाबा, मी पद्धतशीरच घेईन आणि सगळं व्यवस्थित घेईन. हा, तेच म्हणतो. त्या पोरीनं ओळखलं होतं तुले. शांताबाईची पोरगी नाही का आपल्या गावातली, शांताराम भाऊची. ते म्हणे म्हणे तुमच्या पोरीला ओळखतो म्हणे मी. हा बाबा, आता सांगितलं नाही का तुम्हाला मगाशी, ते ताईला ओळखतो म्हणून मी. चांगली आहे ते ताई. हा, ठीक आहे. ठीक आहे मग बाई, कर तू तुझे काम. हा बाबा करतो. माझे बाबा नाही किती चांगले आहे. किती विचार करते माझ्यासाठी. हा, एकटीच पोरगी आहे मी त्याची, पण मला किती विचारपूस करते. हा, पण मी म्हणतो माझं लग्न झाल्यावर मला असं करायला भेटलं पाहिजे. आई बाबाची काळजी करायला भेटली पाहिजे. नाही तर मग बस झालं लग्न पोरीसारखं बाकीच्या. जाऊ नको, करू नको, येऊ नको, असं नाही पाहिजे. बाई म्हणते पोरगी करू नको. मला आली पोरगी पसंत आता. हा, किती झालं तरी. हा, त्याला असं वाटत असं का एवढी पांढरी पोरगी आपल्या परिवारात कोणाला आजपर्यंत भेटलीच नाही, म्हणून तशी करते ती. हा, माझ्या बहिणीचा हे समजलं मला का याचं लग्न झालं नाही पाहिजे बा, असं काही असं ते. पण मग बापू लय चांगले आहे. बापूनं किती सपोर्ट केला. हो ना, करून घे असं तसं हिंमत दिली. नाही तर तिच्या मनानं चाललं असतं, तिने आज लग्नच तोडलं असतं. आणि मग हे झाल्यावर पोरगी कुठून भेटली असती. पोलीस नाही म्हणते लोक तर मग. काऊन का सुनील, काऊन विचार करून राहिला एवढा. पैशात द्यायचा विचार करतो काय? काही नाही का पैसे नाही का जवळ लग्न करायला. नाही नाही काकाजी, पैसे घ्यायचे आहे. पैसे मी पहिलेच लावून ठेवले, मला माहित आहे. लग्न जर जोडलं तर पैसे लागन. आणि पैसे जर लागले तर कुठून आणा, कोण देणार आहे वेळेवर. मी पैसे सगळे लावून ठेवले बरोबर पहिलेच. मग कायचा विचार करून राहिला तू आता. हा, आता सांग बा. मग तिथल्या बहिणीसारखं तुझ्या डोक्यात इच्छा तर नाही आलं काही का पोरगी अशी आहे तशी आहे, दुसरी पाहू येते, आहे का तुझ्या डोक्यात काही असं तर असं सांग मग. तिथं जायच्या पहिले नंतर मग त्या पोरीला त्रास नाही झाला पाहिजे. काकाजी काकाजी, अरे मी विचार म्हणजे असं नाही करून राहिलो. मी विचार हे करून राहिलो का बा पोरगी चांगली आहे बा, म्हणजे मला पसंत पडली असं काय काकाजी. ते आता कधी सगळे नाही म्हटलं असतं ना का करू नको ते पोरगी, तरी मी म्हटलं असतं नाही नाही मी तेच पोरगी करतो आता. सुन्या, मी काय म्हणतो पाय गड्या, गोष्ट बैलाच्या पहिले बिगडाच्या पहिले. हा, कसं आहे लोक माहित आहे, जिथं फळ आहे झाडाले तिथं गोटे मारायला जातेतच म्हटलं. हा, तर तिथं 1756 लोक जाईन पोरगी पाहिले, तर त्याचं मन विचलित नाही झालं पाहिजे
म्हणून सांगतो तुले का टिक्के लावून पहिले अर्जंट ठेवणं जरुरी आहे. चाललं तर उद्याच त्याच्या घरी फोन करून सांगतो मी त्याले, आणि बस पोरगा मग लागून जाते म्हणून त्याच्या कामी. बरोबर नाही काय? आणि घरातल्या घरात साक्षगण करून टाकू. साक्षगण झालं म्हणजे कसं राहते, ते गुतले राहते ना आपणही गुतलं राहतो. कोणीच कुकडे भटकत नाही मग. ठीक आहे ना काकाजी, तसं म्हणता तर तसं काय हरकत आहे, मग करून टाकू तसंही. असाच माझा विचार चालू आहे का साक्षगण तसंच करून टाकू. आणि मला आता कपडे लागते घ्या लागेल ना मग. हो, आता त्याला म्हटलं आहे ना त्या इकूनच करतो सगळं, तर मग आता कपडे तर घ्या लागून तुलेच. काकाजी आता विचार असा पडला, माझ्या बहिणीने तर नेणं पुरत नाही. मला साडी आणायची आहे तिच्यासाठी, तर पोरीसाठी. तर बहिणीला तर नेणं पुरत नाही, ते माझ्या डोकं खाऊन येईल रस्त्यानं. आता कोणाला नेऊ मी साडी घ्यायसाठी. तू एक काम कर, कोणालाच नको नेऊ, स्वतःच जाय दुकानवाल्याला मन चांगली साडी द्या म्हणा. साक्षगंध आहे, असा आहे तसा आहे, पोरगी गोरी आहे. आणि ती पोरगी गोरी आहे की नाही, तर चांगला असा भडक लाल लाल म्हणतो असा दाट कलर आणजो, कोणताही आणजो. मोरपंखी, गुलाबी, जांभळा अशातून कलर आणजो त्या पोरीसाठी. तिच्या अंगावर उठून दिसते आणि चांगली डिझाईन मस्त साडी घेऊन येजो. तुझ्याच मनानं आण, तू कोणाला नेऊ नको आणि कोणाला काही नको. फक्त उद्या जायच्या वेळेस त्याला एक एक फोन करून देजो. आले तर ठीक म्हणा, नाही आले तर ठीक, ते जवळ तर येतेच. हा, माझ्या जवळचा काही वांदा नाही आहे, तसा जवळचा नाही, भाषाचा नाही. आणि बहिणीचा ह्या असा वांदा आहे. माझ्या बहिणीला असं वाटते काकाजी, आता माझ्या बाबानं लिहून ठेवलाय ना अर्धी इस्टेट तिला दिन म्हणून लग्न झाल्यावर. तर माझं लग्न झालं नाही तर तिला तोपर्यंत इस्टेट भेटली नाही. अन राहिलं आता लग्न झालं तर अर्धीच भेटन कोणी. तर मी जर समजून घ्या माझं लग्नच नाही झालं तर काही दिवसांनी तिला पुरीच भेटून जाते मग. म्हणून ते अशी करते. तिचे विचार नाही आहे चांगले. जाऊ दे, तिचं तिच्यासोबत ठेव. ते काय झालं रे, ते दिलं होतं ते औषध पाणी. मला विचारे काकाजी ते काय कार्य म्हणे, अजून काही झालं नाही. 8-10 दिवस झाले, रोज देतो म्हणे तिले, दुधात देते म्हणजे रोज दुधात. तर काहीच होऊन नाही राहिलं असं तसं म्हणे. बरं झालं का आपण चांगलंच काम केलं, वाईट नाही केलं. हा, वाईट नाही झालं पाहिजे. काय बरं केवढी साजरी पोरगी आहे ती, चांगली सून भेटली. हा, शांताबाईची पोरगी होई ना ती. नंतर जर माहीत झालं ना तर सासून असं काही केलं म्हणून ते सोडत नाही ते शांताबाई. रस्त्यावर काढायची म्हटलं गेली ओळख. हा, जेवढी इज्जत करते हिची तेवढी बेइज्जती करायला मागं पुढे पाहणारी बहिणी आहे ती. तुम्ही गेले नाही का आज, ढोरं घेऊन नाही गेले आज चांगलं. बापा राहिलं काय, आलोय जाऊन 11 वाजले ना. 11 वाजेपर्यंत येऊन जातोस तुम्ही घरी. सकाळीच नेतो म्हटलं 5:30 वाजता. जसा दिवस उजाडाले येते तसे सारे डोरं नेतो. 11 वाजेपर्यंत ते फुगून जाते मस्त. घेऊन येतो त्याला घराकडे. आलो आपलं आंघोळ गुंगोळ केली, जेवण केलं आणि मग इकडे आलो. हो काय, ठीक आहे ना, बसा ना मग आता. बसा, आता कुठं जाणार आहे नाही. आता चहा केल्यापेक्षा मस्त थंड करतो ना काही. बसा बरं काकाजी. आता धंदा कधी चालू करतो तू. हा, आता चालू करून द्यायला पाहिजे होता. कसं असते, कोणी पाहणारे देखणारे येते कोणी, तर ते काय म्हणून पोरगं तर घरीच दिसते म्हणून बसलं आणि सांगते म्हणून धंदा पाणी आहे म्हणून. कुठं आहे काय आहे विचारेन ना मग ते. बरोबर सांगतो काकाजी मी, आता काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. उद्यापासून मी कामीच लागून राहिलो. हे काऊन ठेवलं, मी मोठं दुकान घेतलं आता तिथचं, आणि हे लहान दुकान बंद केलं आता म्हणून. असं मोठं घेतलं काय, बदलवलं काय ते दुकान. चांगलं आहे ना, बरं केलं. तेवढ्याच्या दाबूनही नव्हतं राहिलं नाही तरी. हा ना, ते लहान पडून राहिलं होतं ना. चल मग मी जातो आता. नाही असे नका जाऊ, थंड करतो मी काही. मगच जा थंड पिऊन. ते पाहुणे आले तर शरबत आणलं होतं त्याच्यासाठी, तसंच आहे ते. एक गिलास दिला त्याने, अर्ध उरला आहे. तर बसा ना, आता करतो ना थंड थंड मस्त. बरं ठीक आहे, कर मग. अरे काकाजी, आपल्याला अंगठी करायला लागेल ना. पोरीसाठी अंगठी नाही करायला लागेल काय. अंगठी तर करायला लागते. आता मी कसं म्हणू तुले, आता ते तुम्ही पहा अंगठी करता नाही करत. कारण आता अंगठी तर लागणच. नाही तर असं कर, आता ठीक आहे, लोक देऊ शकतो तुला अंगठी गिंगठी. इकडची घेऊन जा एखादी, काय फरक पडते, घेऊन जा एखादी इकत. त्याच्याजवळून आपल्याला अपेक्षाही नाही आहे काकाजी. आता त्याने आपल्याला अंगठी दिली पाहिजे का कपडे दिले पाहिजे. मी कपडे तर माझ्यासाठी स्वतःच घेऊन येतो. कपडेही आणतो आणि अंगठीही आणतो. पण हा घेऊन येतो पोरीसाठी. किती ग्रॅमची आणा लागेल आपल्याला. पोरीसाठी आण ना 3 ग्रॅमची, 3-3.5 ग्रॅमची झाली. बारीकच आहे पोरगी नाही तरी. घेऊन ये. लग्न जुळत नाही तरी टेन्शन असते, आणि लग्न जुळलं तरी माणसाला टेन्शन असते. लग्न झालं तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन असते. बाबा लग्न करतोय म्हणतो आणि आता टेन्शनही असते म्हणतो. आता आमचं तर एवढं वय चाललं गेलं, आम्ही किती टेन्शन पालून राहिलो असेल. हो ना काकाजी, बरोबर आहे ना. किती टेन्शन असेल तुमच्याही मागं. असं आहे, किती काही टेन्शन असो तरी प्रत्येक माणसाला वाटते आपलं लग्न झालं पाहिजे. नाही का बा, तुम्ही सांगा, तुम्हालाही वाटतच असेल ना. मग करा मग आता यंदा पटापट लग्न करा. आता हे अधिक महिना निघू द्या आणि पोरी पहा आपल्यासाठी. पटापटा लग्न करून टाका बरं. यंदा लोणीला लग्नाचे लोक राहिले नाही पाहिजे. चला मग भेटू आता आपण उद्याची व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.